पंढरपूरचा पांडुरंग आपली सेवा भक्ताकडून कोणत्या प्रकारे करून घेईल हे सांगता येत नाही. आणि याची प्रचिती म्हणून कुडाळ येथील श्री केळबाई इंडस्ट्रीजचे मालक सिद्धेश नाईक यांच्याकडून पांडुरंगाने पालखी सोहळा रथ घडवून घेतला आहे. हा रथ पूर्णपणे सागवानी वृक्षाचा असून रथ पूर्णत्वा जाण्यासाठी 2 वर्षे उलटली. आज म्हणजेच बुधवारी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हा रथ पांडुरंग चरणी अर्पण करण्यात आला. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कुडाळ केळबाईवाडी येथील सिद्धेश नाईक यांना श्री पांडुरंग पालखी सोहळा रथ घडवण्याचे काम दिले. सिद्धेश नाईक यांचा MIDC मध्ये श्री केळबाई इंडस्ट्रीज म्हणून उद्योग आहे. 2019 मध्ये या समितीने ऋग्वेद या वेदग्रंथाच्या लाकडी पेटीचे काम सिद्धेश नाईक यांच्याजवळ सोपवले होते. ते काम त्यांनी चांगल्या प्रकारे केल्यानंतर पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याच्या रथाचे कामाची जबाबदारी त्यांनी 1 जानेवारी 2023 रोजी दिली. ही जबाबदारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सिद्धेश नाईक यांच्या श्री केळबाई इंडस्ट्रीजजवळ दिली. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एकादशी किंवा द्वादशीच्या मुहूर्तावर या रथाचे काम केले जात होते. तब्बल 2 वर्ष रथ घडविण्यामागे गेले. या रथासाठी 125 ते 150 वर्षांपूर्वीचे सागवानी वृक्ष वापरण्यात आले आहेत. आज बुधवार 5 नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला श्रींचरणी अर्पण करण्यात आले. हा रथ पंढरपूर ते आळंदी, परत आळंदी ते पंढरपूर 700 किलोमीटर कार्तिक शुद्ध पौर्णिमा ते मार्गशीर्ष शुद्ध 9 श्रेयाळ षष्ठी नगर प्रदक्षिणेला गौर विसर्जन मिरवणूक करता, श्री गणपती आणण्यासाठी व विसर्जन मिरवणुकीसाठी, नगर प्रदक्षिणाकरता, दसरा सीमोल्लंघनासाठी, दसरा पालखी मिरवणुकीसाठी, आषाढी पौर्णिमा पालखी मिरवणुकीसाठी, कार्तिक पौर्णिमा पालखी मिरवणुकीसाठी, श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा मिरवणूक नगर प्रदक्षिणामार्गे माघ शुद्ध 5 पंचमी मार्गशीर्ष अमावस्या वेळी, श्री विष्णुपद मंदिर ते नगर प्रदक्षिणामार्गे विठ्ठल मंदिरात या कार्यक्रमासाठी वापरला जाणार आहे व दर्शनासाठी मंदिर परिसरात ठेवला जाणार आहे. सदर रथाची लांबी 15 फूट, रुंदी 6.5 फूट, उंची 15 फूट अशी असून रथाचा प्रवास बैलजोडीने होणार आहे. संपूर्ण रथाचे वजन 2 टनच्या आतमध्ये आहे. विशेष म्हणजे हा विठ्ठल मंदिर समितीचा मंदिरासाठीचा पहिलाच रथ आहे. संपूर्ण कारागिरी ही हाताने केलेली असून रथाच्या समोरच्या खांबांवर जय विजयची मूर्ती आहे. रथाच्या वरील बाजूस गरुड हनुमंत आहेत. 8 खांबी रथ असून 3 कळस रथाला आहेत. या रथाचे कुशल कारागीर श्री सिद्धेश नाईक, श्री श्यामसुंदर मेस्त्री त्यांचे सहकाऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे आणि सिंधुदुर्गातील कुशल तरुण उद्योजक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.